विद्यार्थी मित्रांनो, एकलव्य विद्यालयामध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण इयत्ता 5वीचा व्याकरणाचा पाठ अभ्यासणार आहोत। घटक आहे सर्वनाम। शब्दांच्या 8 जाती आहेत। त्यामध्ये नाम आहे, सर्वनाम आहे, विशेषण आहे, क्रियापद आहे, क्रियाविशेषण आहे, त्यानंतर शब्दयोगी अव्यय आहे, उभयान्वयी अव्यय आहे आणि केवल प्रयोगी अव्यय आहे। तर असे हे 8 प्रकार शब्दांच्या जातीमध्ये असतात। त्यापैकी आज आपण दुसरा जो प्रकार आहे सर्वनाम याचा अभ्यास करणार आहोत। पान नंबर 17 बघा। तर या ठिकाणी सुरुवातीला आपण सर्वनामाची व्याख्या बघणार आहोत। सर्वनामाची व्याख्या अशी: नामाऐवजी येणाऱ्या शब्दांना सर्वनाम म्हणतात। नीट ऐका, सर्वनामाची व्याख्या: नामाऐवजी येणाऱ्या शब्दांना सर्वनाम म्हणतात। किंवा याची अशी व्याख्या केली जाऊ शकते: जे शब्द सर्व प्रकारच्या नामांच्या ऐवजी येतात त्यांना सर्वनामे म्हणतात। पुन्हा ऐका, जे शब्द सर्व प्रकारच्या नामांच्या ऐवजी येतात त्यांना सर्वनामे म्हणतात। आता बघा, पान नंबर 17 बघायचं आहे। तर या ठिकाणी आपण समजून घेऊया असा भाग दिलेला आहे। त्यामध्ये सर्वनाम याचा आज आपण विचार करणार आहोत। त्या ठिकाणी एक पॅरेग्राफ तुम्हाला दिलेला आहे। तो पॅरेग्राफ नीट बघायचा आहे। सुरुवातीला त्याचं वाचन होईल आणि नंतर मग आपण पाठ्यांश जो आहे तो समजून घेऊया। व्याख्या समजली तुम्हाला? आता बघा, पॅरेग्राफ बघा, पान नंबर 17 वरती। सुधीर हुशार मुलगा आहे। सुधीरच्या बहिणीचे नाव सुमन आहे। सुधीर सुमनला सुमा म्हणतो। सुमन सुधीरला दादा म्हणते। सुधीर आणि सुमन एकाच शाळेत शिकतात। सुधीर आणि सुमन यांच्यात कधीच भांडणे होत नाहीत। सुधीर मोठा असल्याने सुधीर सुमनची काळजी घेते। आता बघा, वरील परिच्छेदामध्ये, वरील पॅरेग्राफमध्ये सुधीर आणि सुमन या भावंडांचं वर्णन आलेलं आहे। सुधीर व सुमन या शब्दांऐवजी दुसरे शब्द वापरून तयार केलेला पुढील परिच्छेद आहे, तो आता आपल्याला बघायचा आहे। पहिल्या परिच्छेदमध्ये सुधीर आणि सुमन अशी 2 नावं आलेली आहेत आणि पुन्हा पुन्हा पहिल्या परिच्छेदामध्ये ती नावं जी आहे पुन्हा पुन्हा आलेली आहे, म्हणजे रिपिटिशन झालेलं आहे। आता बघा, पुढील परिच्छेद बघा। सुधीर हुशार मुलगा आहे। त्याच्या बहिणीचे नाव सुमन आहे। तो तिला सुमा म्हणतो। ती त्याला दादा म्हणते। ते एकाच शाळेत शिकतात। त्यांच्यात कधीच भांडणं होत नाहीत। तो मोठा असल्याने तो तिची काळजी घेतो। आता बघा, सुधीर आणि सुमन या नामाने ऐवजी आपण काही शब्द वापरलेले आहेत। म्हणजे या दुसऱ्या परिच्छेदामध्ये सुधीर आणि सुमन या दोन्ही नावांचं रिपिटिशन नाही, पुनरावृत्ती नाही। त्यांच्या ऐवजी कोणकोणते शब्द वापरलेले आहेत? सुधीर आणि सुमन या नामांच्या ऐवजी आपण येथे त्याच्या, तो, तिला, ती, त्याला, ते, त्यांच्यात, तो, तिची असे शब्द वापरलेले आहेत। मग आताच आपण व्याख्या पाहिली। नामांऐवजी येणाऱ्या शब्दांना काय म्हणतात? सर्वनाम म्हणतात।
अजून आपण दुसऱ्या शब्दामध्ये सुद्धा ही व्याख्या पाहिलेली होती. काय काय व्याख्या होती ती? जे शब्द सर्व प्रकारच्या नामांच्या ऐवजी येतात त्यांना सर्वनाम असं म्हणतात. मग आता दुसऱ्या परिच्छेदामध्ये सुमन आणि सुधीर यांच्या विषयी जी सर्वनामं आलेली आहेत ती सगळी काय आहेत? नामांऐवजी आलेली शब्द आहेत. मग या ठिकाणी नामांऐवजी येणाऱ्या शब्दांना काय म्हणतात? सर्वनाम असं म्हणतात. मग सर्वनाम कोणाला म्हणायचं ते समजलं तुम्हाला? बर, आता पान नंबर 21 बघा. या ठिकाणी सुद्धा असाच एक पॅरेग्राफ दिलेला आहे, वाचा म्हणून. बघा आता, सुभाष शाळेत आला. समोरच त्याला त्याचा मित्र समीर दिसला. सुभाषला खूप आनंद झाला. तो म्हणाला, मित्रा काय रे, कसा आहेस? बरं वाटतंय ना तुला? तू नव्हतास तर मला करमत नव्हतं. सुभाष बोलत होता. बोलताना तो अगदी रडवेला झाला होता. समीरने त्याच्या खांद्यावर हात ठेवला व त्याने सांगायला सुरुवात केली. आता वरील परिच्छेद जो आहे तो परिच्छेद मी वाचलेला आहे. तर या परिच्छेदामध्ये काही शब्दांच्या खाली अंडरलाईन केलेले आहे, म्हणजे काही शब्द जे आहेत ते अधोरेखित केलेले आहेत. मग अधोरेखित केलेले शब्द ही नामांच्या ऐवजी आलेली आहेत. म्हणजे काय आहे? ती सर्वनामं आहेत. आता बघा, वरील परिच्छेदात अधोरेखित केलेली सर्वनामे कोणासाठी वापरली आहेत ते त्या शब्दांसमोर लिहायचं आहे. पुन्हा जो वरील पॅरेग्राफ जो आहे तो पुन्हा एकदा बघायचा आहे आणि त्या ठिकाणी जी नामं आलेली आहेत त्यांच्याऐवजी कोणकोणते शब्द आलेले आहेत. आता खालील काही जी सर्वनामं आहेत ती दिलेली आहेत. म्हणजे या वरील परिच्छेदामध्ये जेवढी सर्वनामं आलेली आहेत ती अ पासून तर ए पर्यंत सगळी दिलेली आहेत. तर कोणतं सर्वनाम कोणत्या नामाविषयी वापरलेलं आहे ते आपल्याला शोधायचं आहे. वरील परिच्छेदात अधोरेखित केलेली सर्वनामे कोणासाठी वापरले आहेत ते त्या शब्दांसमोर लिहायचं आहे. आता उदाहरणार्थ बघा, त्याला हे कोणासाठी कोणत्या नामासाठी वापरलेलं आहे? सुभाषसाठी वापरलेलं आहे. मग तसं आता बाकीचे आपल्याला शोधायचे आहेत. बघा आता, त्याचा हे सर्वनाम जे आहे कोणासाठी वापरलेलं आहे? सुभाष या नामासाठी. बघा आता, तो हे सर्वनाम कोणासाठी वापरलेलं आहे? सुभाष या नामासाठी. ई बघा आता, तुला हे सर्वनाम आहे, हे कोणत्या नामाऐवजी वापरलेलं आहे? समीर या नामाऐवजी वापरलेलं आहे. पुन्हा दीर्घ ई बघा, तू हे सर्वनाम आलेलं आहे, हे कोणत्या नामाऐवजी वापरलेलं आहे? समीर नामाऐवजी वापरलेलं आहे. ओ बघा आता, मला हे सर्वनाम आहे, हे सर्वनाम कोणासाठी वापरलेलं आहे? सुभाष या नामासाठी वापरलेलं आहे. दीर्घ ओ बघा, कोणतं सर्वनाम आहे? तो. मग तो हे सर्वनाम वरील परिच्छेदामध्ये कोणासाठी वापरलेलं आहे किंवा कोणत्या नामासाठी वापरलेलं आहे? तर सुभाष. ए पर्याय बघा आता, सर्वनाम आहे त्याच्या, कोणत्या नामासाठी किंवा कोणासाठी वापरलेलं आहे? सुभाष या नामासाठी. आणि शेवटचं बघा, आई, त्याने हे सर्वनाम कोणासाठी वापरलेलं आहे? तर सुभाषसाठी वापरलेलं आहे. अगदी बरोबर. तर अशा पद्धतीने वरील परिच्छेदामध्ये अधोरेखित केलेली जी सर्वनामं आहेत ही कोणासाठी वापरली आहेत ते आता आपण पाहिलं. मग या ठिकाणी पुन्हा आपली जी व्याख्या आहे ती पुन्हा दृढ होते. आठवतं का तुम्हाला काय व्याख्या केली होती आपण?
नामाऐवजी येणाऱ्या शब्दांना सर्वनाम असं म्हणतात. आता बघा, पुढच्या स्लाइडवरती काही उदाहरणं दिलेली आहेत. खाली काही वाक्य दिली आहेत, त्यांच्यातील नामे ओळखून त्यांच्यासाठी योग्य ती सर्वनामे वापरा. अ, आ, इ, ई अशी ही उदाहरणं दिलेली आहेत. हे वाक्य जे आहेत यांच्यामध्ये काही नामं आलेली आहेत, ती ओळखायची आहेत आणि त्यांच्यासाठी गाळलेल्या जागेमध्ये योग्य ती सर्वनामं आपल्याला वापरायची आहेत. तर बघा, या ठिकाणी हसीना खूप हुशार आहे. मग कोणतं सर्वनाम येईल या ठिकाणी? ती रोज शाळेत जाते. मग हसीना या नामासाठी किंवा त्याच्यासाठी कोणतं आपण सर्वनाम वापरणार? ती हे सर्वनाम वापरणार. मग कसं वाक्य होईल? हसीना खूप हुशार आहे, ती रोज शाळेत जाते. मग ती या शब्दाखाली आपल्याला अंडरलाईन करायची, तो शब्द अधोरेखित करायचा आहे. पुढचं उदाहरण बघा. आ, पक्षी उडत उडत लांब गेले. गाळलेली जागा आहे आणि पुढे दिसेनासे झाले असं आहे. तर या ठिकाणी नाम कोणतं आहे? या ठिकाणी पक्षी. मग त्याला अनुसरून आपल्याला कोणतं सर्वनाम वापरता येईल? बघा आता, पक्षी उडत उडत लांब गेले, ते दिसेनासे झाले. मग कोणतं सर्वनाम वापरलं या ठिकाणी मी? ते. मग ते या शब्दाखाली अंडरलाईन करा. पुढचं उदाहरण बघा. बाई मुलांना खाऊ वाटत होत्या. गाळलेली जागा, मुलांशी गप्पा मारत होत्या. तर बघा, या ठिकाणी बाई मुलांना खाऊ वाटत होत्या. मग कोणतं सर्वनाम या ठिकाणी येईल? त्या मुलांशी गप्पा मारत होत्या. मग कोणतं सर्वनाम वापरलं मी या ठिकाणी? त्या. मग त्या या शब्दाखाली अंडरलाईन करायची आहे, तो शब्द अधोरेखित करायचा आहे. शेवटचं वाक्य बघा. भाऊ घरात गेला. गाळलेली जागा, काही सुचेना. तर या ठिकाणी भाऊ या नामाच्या ऐवजी गाळलेल्या जागेमध्ये कोणतं सर्वनाम वापरणार? बघा आता, भाऊ घरात गेला, त्याला काही सुचेना. कोणतं सर्वनाम वापरलं मी? त्याला. मग त्याला या शब्दाखाली आपल्याला अंडरलाईन करायची, म्हणजे तो शब्द जो आहे तो अधोरेखित केलेला आहे, करायचा आहे. आता या ठिकाणी बघा, आपण नामाची व्याख्या पाहिली, त्यानंतर आपण सर्वनामं जी आलेली आहेत ही कोणकोणत्या नामांविषयी आलेली आहेत ते आपण पाहिलं, आणि रिकाम्या जागेमध्ये आपण सर्वनामांचा उपयोग देखील केला. तर विद्यार्थी मित्रांनो, शेवटच्या या स्लाईडवरती काही उदाहरणं दिलेली आहेत, ती होमवर्क म्हणून तुम्हाला घ्यायची आहेत. प्रश्न असा आहे, खालील वाक्यातील सर्वनामे अधोरेखित करा. खालील वाक्यातील सर्वनामं जी आहेत ती अधोरेखित करायची आहेत. अ पासून तो उ पर्यंत ही उदाहरणं जी आहे तुम्हाला होमवर्कसाठी आहेत. ती स्लाईड बघायची आणि होमवर्क म्हणून आपल्या वहीमध्ये ते लिहायचं आहे.